काढा होती म्हणा
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी। पांडुरंग ध्याय पांडुरंग पांडुरंग ध्याय पांडुरंग कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवन। जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ गेले प्रयाण प्रसंगे, हनुमानवी दिव्य रूपी सत्य न त्यागी लोकाश तुका तोची तुहा परब्रह्म प्रकाशी। हरि जळी दक्षिणे निरजीव कागदाशी। प्रस्तुत प्रसंगी वैकुंठवासी चंद्रकांतजी अण्णा यांचं पहिलं पुण्यस्मरण आहे। खापरटोल नावाचं गाव आणि या खापरटोल नावाच्या गावामध्ये अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आता खाली बसलेल्या मंडळीला एक प्रश्न असा पडतो की कार्यक्रम पुण्यस्मरणाचा आहे, कडक वाटतंय करणे अजून करणे करणे
आणि थोडा याचा ट्रबल कमी कर माझ्या खाली बसलेल्या लोकांना असं वाटेल छान की कार्यक्रम पुण्य स्मरणाचा आहे आणि महाराज म्हणतात वातावरण प्रसन्न आहे. जे खाली बसलेले सगळे जण आहेत ते माझ्याकडे बघायला. इकडे बघ माझ्या आई दादा इकडे बघा. आपल्या आपल्या घरी जायला थोडासा की तुमची आपापल्या घरी जायला तुम्हाला आनंद वाटतो का नाही वाटतो तेवढं सांगा. थोडा आवाज करा. आवाज करा. आनंद वाटतो का नाही? हा बस बस छान बोला. आई माईकडे बघ माय. हे माय 25 दिवस जर तुला दुसऱ्या गावाला नेऊन ठेवलं आणि वापस घरी आणायचं ठरलं आणि तू त्या दिवशी गाडीत बसली तर घरी यायचा आनंद होतो का दुःख होतो? तुम्ही बोला नाही तुम्ही चालू जावा. आनंद होतो. दादा तुम्ही सांगा 50 दिवस फिरायला गेला आणि परत एकदा गावाला आला आनंद होतो? तोंडाने बोला म्हणा आनंद होतो. मग मला सांगा सगळ्या विचाराच्या नंतर एक निर्णय पक्का झाला की आपापल्या घरी जायला प्रत्येकाला आनंद होतो. होतो ना? होतो ना? मग आता किती वर्ष झाली तिथून येऊन? आता खाली बघत त्यावर आणि जे खाली बघत ते लवकर म्हणतो. तुम्ही एक लक्षात तुमच्या गणित लक्षात आहे. गौतम भाऊ आहे, संभाजी भाऊ आहे, पांडुरंग भाऊ आहे. या तिघांनी मिळून असं गोड आयोजन केलं प्रसंग छान. गायनाच्या क्षेत्रातलं सगळं वैभव या ठिकाणी या मांडवात आहे. पहिल्यांदा माधव महाराज हे पण देवाचंच नाव. शेजारी गोविंद आहे बघा. इकडं गोविंद भाऊ आहे. आता तुम्हाला अजून एकदा सांगायचं तिसरं नाव सांगा. त्यांचं काय नाव? धन्य बोलकोटे. धन्य कुमार. धन्य कुमार. हे दोन ऐकल्यावर धन्य झाल्यावर कुमार आहे. आणि धन्य कुमाराच्या नंतर आप्पासाहेब नामदेव महाराज असे दोघ जण आहेत. ठीक आहे बरोबर. पाखावज नामदेव बाबासाहेब, मनोज बाबासाहेब बरोबर आहे. आणि सगळं प्रसन्न वातावरण. कृष्ण हा कृष्ण. सगळे देव एका ठिकाणी. आणि एवढे सगळे देव एक ठिकाणी असल्यावर समाधान होतच ना. चाटे महाराजांनी कुशल आयोजन केलंय. अग्नी साधू माधवबाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं फार मोठं सहकार्य आहे. सगळ्यांची नावं झाली. आता फक्त एक व्यक्ती अशी आहे की जिच्या आयुष्यामध्ये हा दुःखाचा डोंगर कोसळला. तुम्ही म्हणाल महाराज एकच कसं काय सगळं घर. पण एक गोष्ट लक्षात घ्या आई, मी जर खोटं बोलत असेल तर कानात धरून खाली बसवायचं. खरं सांगा उघड्या कपाळानं प्रपंचात राहायची बारी जिच्यावर येते तिच्यासारखं दुःख जगात कोणाला नाही. अरे पैसा मिळतो, पद मिळतं, प्रतिष्ठा मिळते, संपदा मिळते, कीर्ती मिळते, पण हे तिन्ही बंद आहे. मला एकदा सांगा ना बघा, तुमच्या पाया पडतो खरं सांगा. आणि आपली सगळी सुख दुःख कोणाला सांगतो आपण? बोला. हे सांगोळे भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. गोपाळ बाबा माझं म्हणणं असं असतं नेहमी जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं तरच आपलं चांगलं होईल. आपण कोणवाले माझ्याकडे बघा मी काय म्हणतो. तुम्ही जर कोणाला चांगलं म्हणणार नाही तर तुमचं चांगलं हे चांगलं लक्षात ठेवा. ना सूर्यभान नाना दिसायला माणूस बारीक आहे काम म्हणतात. मला एक एक गोष्ट सांगायची मला. मी हे बघा कीर्तन तर करीनच, पण आज कीर्तन ऐकायला याच परिवारातलं एक जण डॉक्टर आहे.
एक जण गुत्तेदार आहे आणि एक जण कलेक्टर. बघा, माणसानं पैसा कमवू नये, लेकरांना उच्च शिक्षित करावं. तुमच्या लक्षात घ्या. बोलतोय ऐका आता. आई दादा तुम्ही सांगा, सगळे खाली बस, तुम्ही सांगा. मोबाईल फक्त खाली घ्या, फक्त ऐका. आई माझ्यासारखे बसले. महाराज तुम्ही सगळे. आपल्याला जर पिक्चरला पैसे पाहिजे असले तर आपण आईला मागत होतो का बापाला? तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा मरण मी इथं खटतो. आईला. मध्यस्थी कोण? आई. मध्यस्थी कोण? आई. काही असो, काही सांगायचं असलं तरी सांगायचं कोणाला? आईला. चुका झाल्या तरी कोणाला सांगायचं? आईला. मेजर सगळे न्यायाधीश दंड देणारे आणि एकच न्यायालय असं आहे की जिथं तुमच्या प्रत्येक चुकीला माफी मिळते त्याला न्याय म्हणतात. आणि बोलू आई ऐका ना, जर आम्ही सगळी सुखदुःख आमच्या आईला सांगितली आणि आईला जर दुःख झालं असेल तर तिनं कुणाला सांगायचं? बोला हो. आता तिला दुःख सांगायला एकच ठिकाण आहे, एकच ठिकाण आहे. कोणतं? एकच ठिकाण आहे, तिचा नवरा. बरोबर? बरोबर आहे ना? सगळं मनातलं कुणाला सांगायचं? आणि जर आता घरी सांगायलाच कुणी शिल्लक नाही राहिलं तर ते दुःख एक प्रमाण म्हणत असतो भाव काय करू सांगा तुम्ही पांडुरंगा, शिष्य मागतो समाधी पुत्र मरे काय करावे या भोगा, उलट वाहू पाहे गंगा तुम्ही पा. इथं समोर मला मंदिर दाखवलं, म्हणजे अशी 4-5 मंदिरं अंगाने लागली. अरे हे मोठे माणसं आहेत, तुमच्या लक्षात घ्या. आता हे डॉक्टर साहेब आहेत, हे कलेक्टर साहेब आहेत, पण एक मनातलं बोलू का, ज्याला सगळं करून दाखवायचं होतं ना तो माणूसच नाही राहिला. आता आपला ऐश्वर कोणाला? आता काही कामाला नाही बघा. एकदा काय झालं बाबा, एक मिनिट ऐका भाऊ, ऐका भाऊ. आई बाप असाच असतो ना. इकडे बसलेले जेवढे पुरुष मंडळी माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आई दादा इकडे बघा. सगळ्या पोराच्या ताब्यामध्ये आपला प्रपंच कोणी दिला? बोला. लेकराला प्रॉपर्टी कोणी लिहून दिली? वडिलांनीच. तुम्हीच ना हो. आणि जेव्हा तुम्ही लेकराला प्रॉपर्टी लिहून देता त्याच्यानंतर लेकरू तुम्हाला खर्चायला पैसे देत नाही म्हणा साहेब. हे लोक नाही म्हणतात ना, हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. मग तो बाप काय करतो? ऐकते ना, तो बाप काय करतो? 2-5 रुपये वाचवतो भाजीपाल्याचे, दुधातले, शेतात बी बनवायला दिलेले, बरोबर. आणि त्याचे 400-500 रुपये खिशात ठेवतो असे लपवून, बरोबर बरोबर. आणि पोरगी जेव्हा घरी येते ना दिवाळीला, तेव्हा हे भाऊ लोक काय म्हणतात, तुमच्या पोरीला फाट्यावर सोडून या. कुठं? फाट्यावर. मला लय काम आहे, मी चाललोय गावात. बरं
मग तो बाप पोरीची पिशवी अशी बगलात मारतो, बरोबर आहे? हा, असा हळू हळू फाट्यापर्यंत जातो. आता मला आनंद होतो. आणि एसटी यायच्या टायमाला खिशात असा हात घालितो, बरोबर आहे दादा? आणि खिशातले 500 रुपये त्या पोरीच्या हातात टेकून काय म्हणतो, दिदे तुझा बाप आता गरीब झाला, त्याच्याकडे पैसे. आणि त्याच्यानंतर ती पोरगी काय म्हणते, कलेक्टर साहेब, डॉक्टर साहेब, ती पोरगी अशी म्हणते, संभाजी भाऊ बोलतो, बाबा हे पैसे राहू दे तुम्हाला, औषधाला लागतील. आणि मग बाप तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, आता औषध कोणासाठी घ्यायची म्हणा, आता आपली घरात इज्जत राहिली, मेल्याला बरं वाटतं. चालू केली राम राम. इकडे लक्ष द्या. आता याला बाप म्हणायची ही गोष्ट पक्की झाली. आता फक्त माझ्याकडे इकडे बघा. मला जगात कोणाला बाप नाही ना, त्याला एकच बाप, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. अरे आता काय वाडी राजा हो. पंढरीशी जाता कुणी माझी विनवणी हरीच्या कानी जाऊन सांगा. निजला असेल करा जागा हो सैधर. पंढरीशी जाता कुणी माझी विनवणी हरीच्या कानी जाऊन सांगा. निजला असेल करा जागा. आता हे निजला तुम्हाला इकडचं वाटतं, इकडचं म्हणताय. शेजे हलवुने जागे करा देवराया. 100 वर्षाच्या जवळ गाठलेले लोक वाडीमध्ये तो कारण आमच्यासारखे आवलं की घरी मजा आहे का? कोण कोण पंढरपूरला गेले हातवर करतात? आता जे नाही गेले त्यांच्या पाया पडतो जाऊन नाही. ऐका ना, ऐका. जर यांना मराठी कळत असेल तर एक चांगलं वाक्य बोलायला ऐका. जे पंढरपूरला गेले होते त्यांनी हात वर केले, आणि जे गेलेले त्यांनी नाही केले. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. मी काय म्हणलो, जे पंढरपूरला गेले त्यांनी हात वर केले, आणि जे गेलेले ते वाया गेलेले. आता कळालं. काही काही जणांना आज सांगितलेलं परवा दिवशी कळते, मग फोन लावून मध्ये आईला आज कळालं. तुझ्यात वीरता भाषी राहीच ओळखताय. माझी पंढरीची माझी पंढरीची आई. आई पंढरपुरातली माहिती ज्याला आहे त्याच्यासोबत जायला पाहिजे, ज्याला माहिती नाही त्याच्यासोबत बोला काय फटाफट. माहिती ते इथं बोलत नाही पंक्ती. अरे रावणा, अरे एड्या रावणाचा जेवणाचा काय समज आहे? सुंदर आहे. आई ज्याला माहिती आहे त्याच्यासोबत जायला पाहिजे. एक फक्त ज्याला माहिती आहे त्याच्यासोबत जायला पाहिजे. दुसरा का, ज्यानं पंढरपुरातला देव बघितलाय गुरुजी त्यांच्यासोबत जायला पाहिजे का ज्याने बघितला नाही त्याच्यासोबत? ज्याने. मग ज्याला देव दिसलाय असा तुम्हाला कोणी दिसलाय? आंधळ्याच्या वरातून बाहेर येते का? अरे देव दिसला, कुणाला दिसला? योगी दुर्लभ
सुरुवातीला मी बघितलं खापूरटून आले इकडे बघा, त्यांनी गोड चाल म्हणली, त्यांनी किती गोड गोड पकवाज वाजवले, तुम्ही टाळ्यात वाजवले कंजूस आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, कोणाचं बी चांगलं झालं ना तर त्याला चांगलं म्हणायचं, तरच तुमचं चांगलं होईल. लक्षात घ्या, तुमच्या चांगल्यासाठी सांगायचं. उठलं की सुटलं म्हणायचं ह्याला काय करायचं त्याला काय करायचं, मग तुला काय करायचं ते वेगळं आम्हाला माईकडं आपण चाललो बरोबर पंढरपूर आहे. सकाळची वेळ वा हो सकाळ आहे का ना सकाळ. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिल करी वनमाळी उदया जळमे. याला सकाळ म्हणतात. ही गाणे सकाळी म्हणले ना भजन तरी सकाळ वाटते, रात्री म्हणले तरी सकाळच वाटते. मला या गिरीचा क्षमा मागतो सगळ्याशी. हे गाणे बघा, ज्याला गायनातलं कळत नाही त्याला सुद्धा असं वाटतं का आताचे गाणे मला मिळत जाणार रा 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 ऐका ना. सकाळी सकाळी संत शिरोमणी नामदेवराय महाराज मंदिरात प्रवेश करतात. आहा, अरे आम्ही पंढरीला जाणं वेगळं आणि नामदेवानी मंदिरात जाणं. त्यांना देव बोलत होता महाराज. माझं तर असं म्हणणं आहे, खापरटूनवाला कोणी गेलं ना मंदिरात त्याने फक्त एकदा असं करायला पाहिजे, या कवाल. त्यानं जर नुसतं असे कमरावरचे हात काढून या म्हणलं ना, जागा मरून माणूस मंदिरात काढते हात. नामदेवाने देवाकडे बघितलं. आहा, ऐका दे बाबा गोविंद बाबा, असं सुंदर डोळे बघितले देवाचे. आणि देवाला काय म्हणतात नामदेव महाराज, मौन का धरिले. अरे देव बोलायचा ना जेव्हा त्यांना, आई आपल्याला नवरदेव बोला ना 3-3 दिवस. मौन का धरिले तुम्ही सांगा पांडुरंगा. नामदेव महाराज देव काय म्हणतात, नाम्या
मंगळवेढ्याला जाशील का? काय म्हणले? मंगळवेढा माहित आहे? हो. खळखळा बोतिल्या मोहरा काय देवाची नकळे मात हो झाला बार पंढरीनाथ देवाची नाथ झाला बार पंढरीनाथ पावती कर चाल महाल झाला. ऐकता अजून सांगू त्या गावात कोण होतं माहिती? अजून कोण होतं माहिती आहे? शांता नाईकी नाही, तिची पोरगी कान्होपात्रा, जिला कान्होबाने पात्र समजलं होतं ती त्याच गावची. आणि अजून अवघा रंग एक चोखोबा रंगी रंगला श्रीरंग अवघा. आई ऐका ना, आई नामदेव महाराज गेले तिथं. असं बघितलं सगळीकडे थोडं वातावरण असं दूषित झाल्यासारखं दिसतं. एक जणाला विचारलं, का हो इथं चोखोबा राहत होते कुठे? ज्याला विचारलं ना त्याच्या डोळ्यातच पाणी आलं. पत्ता बी त्याला विचारे जावा ज्याला माहित आहे का. वारकऱ्याचा पत्ता गांजा पेनाला विचारलं. सुंदर माळ त्याच्या गळ्यात, त्याला विचारलं, का हो नामदेव महाराज इथं राहत होते? आज मला अन्याय मानव, कारण हे आमचा दोस्त आहे संतोष, माझा क्लासमेट आहे. काही कर मला तेवढं लय शांतपणा करून देतो बाबा. काय पण किती सुंदर आहे बघा ना. आई ऐका ना दादा, अहो काल रात्री तर दराड बांधकाम चालू होतं ना, ती दराड कोसळली आणि चोखोबा त्याच्या खाली दबले. नामदेवाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. देवा मेजर, देवा याच्यासाठी तुम्ही बोलत नव्हता होय, याच्यासाठी तुम्ही मौन धरलं होतं होय. नामदेव महाराज हळूहळू त्या दरड जिथं कोसळली तिथे गेले. ऐका ना आई, रस्त्यानं चलता चलता एका हाडाला पाय लागला. हाडाला मी एका कीर्तनात हाडाला म्हणलो तर एक जण काय म्हणला, आष्टी म्हणे जाऊ. मी म्हणलं आष्टी का नसती मला काय माहिती. जे समाजाला कळलं तेच बोललं पाहिजे मला. हाडाला धक्का लागला आई आई, आणि त्या हाडातून आवाज आला विठ्ठल. नामदेव महाराज मटकन खाली बसले. ना त्या हाडा अशी उचलली, अशी डोक्याला डोळे डबडबलेले. हिंदीतला भाव आहे ऐका. जब संत मिलन हो
जाए. तुम्ही म्हणता माझ्यासोबत, तुम्ही तुम्ही म्हणता माझ्यासोबत, खालच्यानी म्हणायचा. इथले बी त्यांच्या समोर माईक नाही, त्यांनी म्हणायचं. कंटाळा केला, छाती चमकलं, तुम्ही जिम्मेदार नाही ना. जब संत मिलन हो जाए, मेरी वाणी हरि गुण गाए. उस दिन तुम, उस दिन तुम इतना समझना, अब हरि से मिलन होगा. जब संत मिलन हो जाए, संत मिलन हो जाए, वाणी हरि गुण गाए. हरि गुण गाए. उस दिन तुम इतना समझना, अब हरि से मिलन होगा. मी यांच्याकडे बघतोय, ह्या तिकडे बघायला. मला वाटायचं असं काच व्हायला लागले नेमकं, तर माझ्या लक्षातच नाही, तर स्क्रीन लावली. मी म्हणतो मी ह्यांना बघून बोलवतो. मी म्हणलं घरी बी असेल, इथं बी असेल. किती सुंदर माय बघा ना, दादा इकडे बघा ना. मस्तकाला लावलेले हाड एक 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 करत असे धोत्रामध्ये घेतले आणि नामदेव महाराज हळूहळू पंढरपूरच्या दिशेने निघाले. डोळ्यात पाणी, कंठ दाटलेला. अरे हा एक माणूस गेला तर सगळा परिसर ढसढसा रडला असेल. कारण अनेकांच्या मुलीच्या लग्नामध्ये मदत, अनेकांच्या मुलीच्या शिक्षणाला मदत. आणि एक सांगू बाबा, नाव कधी निघतं माहित आहे? स्वतः गाडून घेतल्यावर नाव निघतं. विनोद म्हणून नाही सांगायला पण वस्तू की तुमची उपस्थिती दाखवते ना माझ्यावर काय केलं माणसात. बरोबर आहे? आई तुमच्या भाषेत सांगतो. अण्णांना हार्ट अटॅक आला, बरोबर, आणि अण्णा गेले अशी बातमी गावात आली. आणि आता त्यांना आणायला असं कळल्यावर सगळं गाव कुठं? वाट्याला. बरोबर बरोबर बरोबर. ऐका, असंच आता नामदेव महाराज तिकडून निघाले ना, जगाचा बाप आहे ना बाबा, तू दारात येऊन उभारलास. कोण? पांडुरंग. आई पांडुरंगाच्या दारात नामदेव महाराज समोर आले. नाम्या, हे नाम्या, स्वखा कुठं आहे? देवा, आजी नामदेवाच्या डोळ्याला दारा लागल्या, बोलता येत नाही. डोळ्यातलं पाणी चंद्रभागेसारखं वाहत आहे. नाम्या, चोखा कुठं आहे? अण्णा कटूनच आवाज येत नाही. सूर्यबाबांना कुठूनच आवाज येत नाही. गौतम भाऊ, मग शेवट असा झाला. परत एकदा त्या अस्थी ज्या होत्या ना त्या द्वारात, परत तिथूनच आवाज आला, विठ्ठल विठ्ठल. कुठून? त्या अस्थीतून पळत पांडुरंग खाली उतरले पायऱ्याच्या. त्यांच्या धोत्रात त्या हस्ती हातात घेतल्या आणि स्वतःच्या डोक्याला लावल्या. कुणी? बोला. देवानं. अगोदर कोणी लावल्या होत्या? नामदेवाने. आता कोणी लावल्या? पाडीला त्याचा
वाद ऐका ऐका आई तुमच्यापैकी कुणी आहे का माझ्या सहित इथं ज्याची हस्ती ज्याचा हाड असं देव डोक्याला लावे आयुष्यभर हाड आपलं बरं काय त्यांनी डोक्याला हाड लावलं ना आई कसं वाटलं असं माहित आहे चोखोबाला कसं वाटलं बाबा आलो निजाच्या माहेर आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा सगळ्यांना वंदन करा कुठं आलो आलो म्हणा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा ऐका आता हे निज शब्दाचा अर्थ काय माहिती ना निजाच्या म्हणजे माझ्या श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधा निज म्हणजे माझं निज म्हणजे माझं आलो निजाच्या निजाचं माहेर म्हणजे कोणचं संतांचे माहेर तुम्ही सगळे म्हणा ना शेवटची लाईन सोडून देतो एवढी म्हणायची एवढी शेवटची लाईन म्हणायची कंटाळा करणार थांबा थांबा मी शेवटची गरजे पंढरपूर चालला 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 हे सगळे गातात फक्त घोटाळा असा आहे यांच्यातला गायक बाहेर काढायला ताकद लागते तर मला सांगा तुम्हाला ती जाहिरात माहिती आहे का तुम्ही फिनोलेक्सनं आणलं पाणी शेतपिकली सोन्यावानी महाराज की जय इकडे बघा दादा आता मला सांगा पाणी विहिरीचं आहे का पायपाचं आहे माझी शपथ आहे खटखट बोल पाणी विहिरीचं आणि नाव कोणाचं घ्यायचं घ्यावं का असं कोणाचं घ्यायला पाहिजे विहिरीचं बरं मला सांगा पाणी विहिरीचं पण पायपामुळं बाहेर आलं का मोठेमुळं मग कोणाचं नाव घ्यायला पाहिजे
आता म्हणजे हिरीचा आता म्हणजे मोठी. बरं मोठीमुळं बाहेर आलं, पायपामुळं आलं का लाईटमुळं? मग कोणाचं नाव घ्यायला पाहिजे? लाईटीचं. बरं लाईटीमुळं आलं का खटका दाबणाऱ्यामुळं? म्हणून एक लक्षात घ्या, खटका दाबणाऱ्याशिवाय पाणी बाहेर येत नाही. तसं अंतःकरणातलं पाणी बाहेर काढायला डोळ्यातून गुरु नावाच्या माणसानं असा तुमच्या जीवनाचा खटका दाबला पाहिजे. तेव्हा सुरू गुरु बी ओरिजिनल पाहिजे, तसलं नाही 100 रुपया द्यायला ना बाई म्या गुरु त्याला चाल चाल रडका गुरु मार्काच्या. बरोबर. हॅलो निजा श्यामा संतांचे अजून दुसरा सांगतो प्रमाण पंढरी हे इतका आनंद आहे मला. एक लक्षात घ्या, प्रत्येकानं आपला जीव वाचावा लागतो. एकट्या कीर्तनकारावर कीर्तन होत नसताना. बरं आता मोकळाच विचारू का? होऊन द्या तुम्हाला, मनानेच विचारू का? कीर्तनकाराला पैसे पाहिजेत का माणसं? पैसे पैसे म्हणले ना, माहित नाही म्हणजे पैसे घेऊन 50,000 रुपये द्यायचे, कुणालाच पुढे बसवायचं नाही, म्हणायचं कर कीर्तन. काय पाहिजे मग? माणसं. नुसते 50,000 माणसं बसवायचे, जाता निसता बुक्का लावायचा कोंडाली ते पुन्हा ये दोन्ही बी लागतं ना. पण ऐका, निष्ठा आपण दोघं असून लागत नाही. ही सगळी कीर्तनाचा जीव आहे महाराज. जी मंडळी यांच्यासाठी मोकळ्या. अरे किती वय आहे बाबाचा महाराज, काय पाठवत असतो बघा. सोपं आहे का ते? त्याच्यातून आवाज काढणं सोपं आहे का? तुम्ही बघा बरं, वाजत सुद्धा नाही. जावे त्याच्या वंशी कळेल बाबा. व खाली बसलेल्या का म्हणतात अजून थोडं घोळायला पाहिजे, तू बस इथं. जे जमत नाही त्याला कसं नाचला? पंढरी हे माझे माझे भीमसेन जोशीने गायला फार गोड आहे. बाप आई माझी विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, आहे
किती सुंदर आहे. ऐका चला रामायणात जावा. हेच लक्षात आलं तुमच्या. आलो निजा माय जमलं. आई रामायण माहिती नाही बोला दादा तुम्हाला. ते आपण टीव्हीला नाही का बघतो ते बाबा आपल्या आपल्यापेक्षा भावार्थ रामायण काय वातावरण असतं मला. आधी मारी तो लक्ष्मण हे मग मारी तो विभीषण ऐसा बोलिला रावणा कोटी को. ऐका ना मग ते सांगणारा सदन करून अरे युद्ध चालू झाला. आणि ह्या माझ्या माय मावल्यात ना म्हणजे असलं खेड्यातलं ते ऐकून सुद्धा काय म्हणतात वडा खालचा चंद्याला फोडून सांगा. रामायणाला माहित नाही मला. रामायणाची चक्कर कहते सुनाते आए अरे अखिया में पाए राम कहानी सुनो रे राम. तुम्हाला माझी शपथ आहे 40 वर्षाच्या पुढचं वय कोणाचं एकदा हात वर खाली घ्या. कशामुळे करायला लावलं. जुनं एकदा रामायण येत होतं टीव्हीला जुनं. आता कोरोनातलं नाही जुनं. अरे काय वातावरण होतं. रविवारी असायचं आणि लई टीव्या नसायच्या. एक तर पाटलाकडे नाही तर मारोड्याकडे. ते दोघं बघू देत नव्हते. लय खतरनाक. आणि ते अँटीना फिरवायचं वाटतं. फिरव आम्हाला दोघं फिरव होतं नाही काय वाट. अरे बघू देत नव्हते. माझी आई आहे ना अशी लहानपणी आंघोळ घालायची अशी चप्पट भांग पाडायची आणि म्हणायची जा रामायण सुरू होईल बघायला. आणि त्या लोकांच्या दारात जाऊन हाकलून देतो देऊ हाकलून देतो. आम्ही दोघं भाऊ काय करायचो कमळाच्या सांगीतून बघायचं. मग मला राम दिस ह्याला रावण दिस. कधी त्याला रावण दिस कधी मला राम दिस. आम्ही दोघांनी एकमेकाला काय चाललंय हाणायला कोणाला तर तुला. पण रामायण मजा पाहिजे. भेष भिक्षु का धर के भिक्षा का आग्रह करके जनक सुता सीता को चल बंस ले गया घर के. बड़ा दुख पावे टाळच वाजू नाही नाराज आहे. बड़ा दुख पावे बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी. राज दुलारे कौशल्या के सूर्य वंश के सूरज रघुकुल के उजियारे राजीव बोले मधुर
काहीतरी चाललं होतं ना आपल्याकडे, उद्यापासून नाशिकची कथा असल्यामुळे गोंधळ बसत नव्हता असं. ते म्हणले कीर्तन तरी करा. कीर्तनाचा योग आला, दिवस दुसरा आहे, पण मी पहिलाच आहे. मराठी कळायला खूप टाकलं हो. मराठीमध्ये 2 दम आहेत, तुम्हाला एकदम कळणारच नाही. ज्याला नाही कळालं ना ते असं बघत. मराठीमध्ये 2 दम आहेत, एकदम कळत. जास्त पळायला एकदम लागतो, जास्त पळाल्यावर एकदम लागतो. हे 2 दम तुम्हाला एकदम कळत, दमानं कळते. तुम्ही दमल्यावर मला सांगा, मग मी तुम्हाला सांगेन एकदम. मराठी आहे, श्रीमंत भाषा आहे, तसली भिकारी नाही. हा, ए फॉर ऍपल आणि झेड फॉर जॅबल. अरे रचनेनं सुरुवात आणि गाढवावर शेवट, त्याला इंग्रजी म्हणतात. आणि अज्ञानाचं इथून सुरू होते आणि अज्ञानी माणसाला ज्ञानेश्वराचं इथं नेते, त्याला मराठी म्हणतात. मला एक जण म्हणला महाराज इंग्लिश म्हणजे कटाळा आहे काही. आय एम वेल एज्युकेटेड, MSc झाली माझी, पण एक लक्षात घ्या, मला जी माझ्या मराठीत आहे, माझं नाव शर्मा. लोक मला म्हणतात तुम्ही कोणत्या जातीचे. मी म्हणलं ते नंतर बघू, मी महाराष्ट्राच्या मातीचा ना. तुम्ही समजून घ्यायला, ज्याला ज्ञानोबा तुकोबाविषयी प्रेम नाही ना, त्याला महाराष्ट्रात जायचा अधिकार नाही. विठाला सीतामाईला पळवून नेलं. रावणानं सीतेला साधूचा वेश घेऊन पळून, बरोबर आहे. बोला इकडे बघा मॅम, वेश कुणाचा घेतला? साधूचा. अशी भीक मागतो ना सगळ्यांना. आई ते तुमच्यासाठी वाक्य बोला. साधूच्या वेशातले रावण तुम्हाला ओळखीत आले पाहिजे. त्या औलादी अजून बी फिरते. मी घेत नाही कोणाचं बापाला. चांगलं जगायचं, चांगलं वागायचं, आचरण सांभाळायचं, मगच या गादीवर उभं राहायचं. विठाला आलो आपण फेकायला. पळवून नेलं कुणी? रावणा. कुणाला? पटपट बोला. कुणाला? सीतामाईला. मग एक सांगा, पहिल्यांदा त्यांच्यासोबत भांडणं खेळलो कोण? जटायू. बरोबर, जटायू. कोण? जटायू. हो, जटायू. बरं, जटायू पक्षी आहे का माणूस आहे? पक्षी. बरं, हलक्या जातीचा का भारी? हलक्या. बघा साहेब, बघा ती पक्षाला जाती घालते. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. काही जण पक्षाला जातीत घालतील, काही जण जातीला पक्षात घालतील. हा पक्षी कोणत्याच पक्षी बसत नव्हता. विठाला आणि मग याला मांडीवर घेतलं. कुणाच्या? रामाच्या. महाराज माझ्यावर एक ही सिरियल बघितली, रामायण. मंगल भवन होती नाही. अरे ज्या मानवाला हिंदी येत नाही ना, तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात बसलेलं ते गाणं कोणचं? रामायणच. आलं माय रामायण. अजून एक सिरियल होती ना, आठवत? महाभारत. त्याच्यात 3 बेकार होत ते. किती होणार भांजे. पांडवों के मंसूबे अच्छे नहीं लगते दुर्योधन. मूर्ख. मला फक्त मी महाभारतात कशामुळे नेलं तेवढं सांगतो. टॅली करा, टॅली. म्हणजे हुशार माणसाला ऐकायला म्हणून बोलायला मला. महाभारतामध्ये गंगेचे पुत्र भीष्म बाणाच्या पलंगावर मेले ना, आणि जटायू गिदाड असून सुद्धा रामाच्या मांडीवर. मग फरक का बरं केला असं? गिदाडाला मांडी, त्याला बाणाचा पलंग. वाक्य नीट ऐका. राम पूजा करने पर कृपा नहीं करते, राम उनका काम करने पर कृपा करते. काय वातावरण होतं महाराज.
ते ना आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवा एकच वाक्य उच्चारलं, जटायू प्रभू माझी इच्छा आहे तुला चंद्र सूर्य असेपर्यंत आयुष्य द्यायचे. ऐका ना, चंद्र सूर्य असेपर्यंत. जटायू काय म्हणला, देवा गिधाडाच्या योनीमध्येच मी कवर राहायचं, तुमची इच्छा आहे मी असंच राहू. आणि खरं सांगू देवा मी तुम्ही म्हणलात तर राहीन मी, फक्त एक प्रश्न आहे, माझी बुद्धी पुन्हा चांगली राहील का? आता मी बघा काय काय जणांनी कोरोनात माळा खायला म्हटलं खाल्लं, माझी बुद्धी पुन्हा चांगली राहील का? मग असं करा ना देवा, पुन्हा तुमच्या बायकोला रावण इकडून पळवून येईल का? पुन्हा तुम्ही इकडून येताल का? माझी बुद्धी चांगली असेल का? मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करील का? रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मी तुम्हाला दिसेल का? तुम्ही येऊन जवळ मांडीवर मला घेताल का? याच्यापेक्षा चांगला शेवट काय असेल? शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो तिसरा भाग असा आहे, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागला. आता फक्त 1-2 मिनिट ऐकायचं. आता एक परमार्थाचा आपण ऐकलं, मोकळं करतो. इकडे बघा दादा, आई इकडे बघा. तुम्ही लेकराला असं म्हणता का नाही, सायकलवर फिरत जाऊ दे माय, गाड्या अशा चलित लोक मरची कुठे धडकची, म्हणता का नाही ना? तुम्हाला माहिती शपथ आहे का, म्हणता का दादा? तुम्ही पोराला काय म्हणता, गाडी बळे जाऊन आहे मरची एखादी कुठतरी, म्हणता का नाही? असं कधी म्हणलं का लेकराला? पलंगावर झोपत जाऊन माहिती तिथे लई लोक मरते, म्हणलं का? सांगा. नाही. सगळ्यात जास्त लोक कुठं मरते? पलंगावर. एक तर घरच्या, नाही तर मला माफ करा, एक तर घरच्या नाही तर दवाखान्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये? हॉस्पिटल. नीट म्हणा, हॉस्पिटल. हॉस्पिटल.
जवळ तुमची हौस आहे आणि तेवढी फिटली मग एक गाडा देते तुम्हाला. अजूनही खेड्यापाड्यामध्ये खांदे मजबूत आहेत महाराज. मायबापाला खांद्यावर घेऊन जातात बरोबर. शहरातल्या खांद्यात टाकत नाही. शहरामध्ये त्या गाड्या टाकते आणि म्युझिक लावतात. गेला चांगला होता तू चांगला वाटलास तू सोडून आम्हाशी चालला म्हणा. थांबा ऐका म्हणायचं का आई. दादा मी विनोद म्हणून नाही सांगत. विज्ञानाच्या प्रगतीबद्दल आपल्याला शंका नाही पण विज्ञान कितीही प्रगतीशील झालं तर मृत्यू त्याला पुढं मागं करता येत. मी मरणार आहे तुम्ही आई. एक जण मला मी मरू शकत नाही. मला कसं काय मला मी सरपंच. अरे चट मरते राजा. सरपंच आमदार खासदार कोण नाही राहत. आणि ज्यानं जास्त लीला केला ना त्या लीलावतीत मरतो. काही असं ओढ ठेवून कीर्तन आहे का. मी म्हणणार पण आई तुमच्या भाषेत नाही का खरंच खरं मोकळं सांगा. शेजारच्या काकूकडून जर आपण दूध उसणं आणलं आणि तो ना कब्बर दूध पाहून आले होते आणि तो ना तर तिला वापस कधी द्यायचं माय. आपल्या घरातल्या जनावरांचं आलं किंवा आपल्या रती वरवा काय तुम्ही शब्द आलं की लगेच संध्याकाळी अगोदर कोणाला द्यायचं तेव्हा इमानदारी होती भाऊ. तुम्ही सांगा नाना 10,000 रुपये कोणा कोण उसने घेतले वापस कधी द्यावं. लवकर द्या बरोबर. काही जण खाली बघायचे म्हणजे देऊच नाही लवकर द्यावं का नाही. तर आता मला सांग तमाम सबूतों को और गवाहों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है की आणलेली वस्तू लगेच्या लगे वापस देत जावी बरोबर. मग आता हे शरीर उष्ण आणलेले कसं करायचं. कधी द्यायचं म्हणा लवकर म्हणा. अरे काय तुम्हाला अजून एकदा सांगा तुमच्या भाषेत. एखाद्याकडून तुमचे पैसे ये नाही त्याची तुमची भेट होत नाही आणि ज्याला तुमचं दे नाही तुम्ही कोणची गल्ली चुकवा ते पूर्णच येतो राम राम. याचा अर्थ काय आला भाऊ आई. माझा वयाचा एकच अर्थ आहे मृत्यूचं आपल्याला काहीतरी देणं आहे. तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेला तरी ते तिथे येते म्हणजे. मग एक सांगा बरं आता मरायचंच का नाही. हसून मेलेलं काय अडचण आहे. बरं आता अजून मग आई तुझ्या घरी आलेला पाहुणा तुला हसून आलेला आवडतो का उदास आवडतो. हसून. दादा तुम्हाला हसून त्याला बी तसंच वाटतं. कुणाला त्याला बी तसंच वाटतं तुम्ही हसून या पण तुम्ही थोबाड वासूनच जाता. अरे हसून मारायला लागले ताकद लागते मला. तो झाला तो झाला सोहळा आणि हा सुद्धा चंद्रकांत अण्णांचा सोहळाच चालू. तुम्ही मांडवात बघितलं कुठंच असं वाटत नाही मरणाची अवकाळा असल्यासारखी आनंदाचा उत्सव असल्यासारखं वाटतं. त्याचं कारण काय माहिती आहे का. ज्याने आयुष्यात पापच केलं नसते. एक वाक्य मोठं बोलायला लागलं हिंदीतलं लक्षात ठेवा करून ठेवा. जो जीवन को उत्सव मानकर जीते हैं उनकी मृत्यू महोत्सव का रूप धारण करते. हे जीवनाचं सत्य आहे. पण आता एकदा इकडे बघा दादा आई इकडे बघ. घरामध्ये एखादा माणूस मरताना तुम्ही बघितलं असेल ना. दवाखान्यापेक्षा घरात कसं पलंगावर आपलेले बोला ना कोण आहे काय ते म्हणत आपलीच बारी तशी आहे.
आणि मग ते पडल्यावर असं वाटलेलं असतं तर काय. सगळ्यात पहिल्यांदा काय बंद होतं? जेवण बनवलं. सगळ्यात पहिलं जेवण. पाणी प्यायला लागलं की बायका काय म्हणतात नाही का, कशाने पाणी पाजलं जाईल त्याला? चमच्यानं पाणी पाजल्याशिवाय माणूस मरत. कुणी पाणी पाजलं पाहिजे? आता काढलं हो का मराठी नीट ऐकलं चमच्याने पाणी. आणि मग बायका आपसात काय बोलते माहिती का, पाण्याला आलेलं. दोनदा शंभर चमचा असं पाणी पिलं काय, मग शेजारी वरून त्याची बायको विचारते पाणी प्यायचंय का? लोकांना जेवायचे पाणी प्यायचं का? काय झालं? तुका म्हणे
यात्रेवाले आहे की गुरुजी बरोबर. चला इकडे लक्ष द्या सगळ्यांना. इकडे बघा आई दादा इकडे बघा. वैकुंठवासी चंद्रकांत अण्णांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त 5 दिवसीय हा अत्यंत गोड भव्य दिव्य असा कार्यक्रम चाटे परिवाराच्या वतीनं आयोजित केला आहे. संभाजी भाऊ, गौतम भाऊ, पांडुरंग भाऊ यांना भगवंतानं या दुःखातून सावरण्याची ताकद तर द्यावीच निश्चितपणे, पण त्यांना विनंती आहे की आईची सेवा अत्यंत ताकदीनं अत्यंत प्रेमानं तुमच्या हातून व्हावी अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. कारण एक लक्षात घ्या महाराज, अशी भीक मागतो बसलेले माझ्या कीर्तनाला, माझ्या कीर्तनातून काय घरी न्यायचं असेल तर एकच गोष्ट न्यायची, ज्या कुटुंबामध्ये वयस्कर माणसं हसताना दिसतात त्याच्यासारखं श्रीमंत घर जगात दुसरं नाही. घरातलं वयस्कर माणसाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे याची काळजी घ्या. आणि जर तुम्ही त्याच्या डोळ्यात पाणी आणलं तर तुमची किती प्रॉपर्टी असू द्या त्याच पाण्यात जाते. त्यामुळे अत्यंत चांगलं सांभाळा. आपसातले मतभेद बाजूला टाका. हेवा दावा, जावा दावा, भावाच्या भांडणाच्या थोडं पुढे चला. आहेच काय जाता मोरून टाकून करून काय तुमच्यापेक्षा माझ्या ती नाही करत. काय करतंय कोरोनामध्ये सगळं कळालं. कोरोनामध्ये कुत्रे बाहेर फिरून येत होते. घरी येऊन मालकाला असं चलायचं म्हणायचे घरी बाहेर. ते म्हणायला नको नको म्हणाले. अरे ज्या अवलादी असं म्हणतात ना आता माझ्याशिवाय अजिबात भागत नाही, मला जावंच लागतं तिथं. त्या घरी पडून होते मला 2-2 वर्ष. त्यामुळे चांगलं जगा. देवानं फक्त 2 ग्रामचाच पाठवला होता. अख्ख्या जगाला जर कोरोना झाला तर त्या व्हायरसचं वजन 2 ग्राम होणार होतं फक्त. किती? हो, त्या 2 ग्रामनं सगळ्या विश्वाचा काटा काढायचा. देवाचा मान नाही करणार. चांगलं चाललंय तर ते कवा असं करीन त्यामुळे स्वच्छ जगा, पवित्र जगा, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो. किती सुंदर अभंग बघा ना. गेली आता घेऊ काय केलं महाराज म्हणजे तुका म्हणे वाणी कशामुळं अवघ्या दुःखाचा मागिल्या. काय झालं बुवा परिहार झाला. कुठे गेलता भेटी रकुमाईच्या वरा. त्याच्यासाठी कुठे गेला आलो निजाच्या माहेरा. म्हणून माझा बहु गोड झाला. काय शेवट तो भला. परत एकदा सर्वांना वंदन करतो. माझ्यासोबत आलेल्या सगळ्यांच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एखादा अक्षर चुकून बोलला असेल, तुम्हाला लागला असेल तर लागू द्या, लागण्यासाठीच बोललो होतो. माफी बिफी बांगडीत मी पडत नाही. पाप करीत नाही, कोणाच्या बापाला घेत नाही. सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो. वाणीला विराम. ज्ञानेश्वर Gila
या संताशी ऐका वैकुंठवासी चंद्रकांत अण्णा बाबूराव साठे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंचम दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आपल्या नगरीमध्ये चालू आहे। या आज दुसऱ्या दिवशी महाराजांनी सुसरावी अशी कीर्तन सेवा केली। श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारापैकी सर्वश्रेष्ठ कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांनी खरंच महाराज आज तुम्ही प्रथम आलात आणि आमचे कान तृप्त झाले, सर्व गावकरी मंडळींची इच्छा पूर्ण झाली। इतकं सुंदर चिंतन केलं, एकदम साधारण मधल्या साधारण व्यक्तीला सुद्धा समजेल आणि उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला सुद्धा समजेल अशा तुमच्या वाणीतून आम्ही तृप्त झालो। तरी समस्त ग्रामस्थ मंडळ खापरटोन, अग्निसाधू माधव मामा वारकर शिक्षण संस्था माधव टिकडी खापरटोन आणि सर्व समस्त अण्णांचा साठे परिवार यांच्यातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो। तसेच आज संध्याकाळी ठीक 7 ते 10 या वेळेमध्ये BM फड मूर्तीकर आणि परिसरातील बरेचशी भारुडकार मंडळी येणार आहेत। यांचा सुंदर भारुडांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी आनंद घ्यावा आणि उद्याची रूपरेषा अशी सकाळी काकडा होईल, नंतर भजन होईल, त्यानंतर कीर्तन दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांची कीर्तन होईल आणि रात्री जी कलाकार मंडळी सप्ताहासाठी इथं 5ही दिवस आवर्जून उपस्थित आहेत त्या सर्व गुणीजन मंडळींचा उद्या संध्याकाळी रात्री 7 ते 10 या वेळेमध्ये संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे। आणि आता ज्ञानदेव तुकाराम भजन झाल्यानंतर पावसामुळे बाहेर पंक्तीला बसता येत नाही, तरी बाहेरून आलेल्या पुरुष मंडळींनी समोर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आणि काही कमी जास्त महादेव मंदिरामध्ये पंक्तीसाठी भोजनासाठी बसून घ्यावे।